हाय करा. हाय मम्मीज फूड लॅब. हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ होता ट्यूजडेचा आणि इथे आमच्या चिवचा म्हणजेच माझ्या मोठ्या दादाच्या मुलीचा वाढदिवस होता आणि बघा तिचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत. इथे फोटो काढणं वगैरे चालू होतं, तेव्हा मी हळूच ही क्लिप काढली होती. तर त्याच्यानंतर बघा इथे केक वगैरे कटिंग करायचा होता. माझ्या बहिणीने हा केक घरीच बनवलेला आहे. तर इथे इशी बसलेली आहे, चिक्कू आहे, लड्डू आहे. तर इथे बघा तिची मम्मी आहे ना, तिचं औक्षण वगैरे करत होते, म्हणजेच माझी मोठी बहिणी आहे ही. तर अशा प्रकारे तिचा बड्डे वगैरे होता. आम्ही सगळ्याच बहिणी वगैरे आलेलो होतो. बड्डे तिचा हा खूप छान वगैरे झाला आणि माझी मधली बहीण आहे ना, तिने सांगितलं की ना तुमच्या म्हणजे तिचे जे फ्रेंड्स आले होते ना त्यांच्यासाठी एक तिने टास्क दिला होता. पुढे तो तुम्हाला कळेलच की तिच्या बिहेवियरमधला एक एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. चला तर मग हा व्हॉईस ओव्हर न करता पुढचा पूर्ण व्हिडिओ ओरिजिनल व्हॉईसमध्ये मी दाखवते. तर बघा इकडे. आणि चिवच्या बिहेवियरमधले तुम्हाला काय काय पॉईंट्स आवडले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा इकडे. इथे ना आम्ही काय करतो, एकाचा बड्डे असेल ना तर आम्ही सर्व लहान मुलांना ओवाळतो आणि त्यांचं सगळ्यांचंच औक्षण करतो. तर इथे बघू शकता वहिनी सगळ्या लहान लहान मुलांना बोलवत होती आणि त्यांचं औक्षण करत होती. इनोसेंट. हा बोल आता लई मध्ये बोलायचं ना तुला. बोल 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 ना. आता खाऊन तर गेली. दादा नाही येणार रे. इथे इथे पकड. हात लाव तिथे. पंखा लाव. चिव त्या डुगूला घेऊन काढ ना फोटो. अरे तू पण जा.
फोटो काढा ना, फोटो काढा. रानच जाय. दे इकडे, मी फोटो काढते. क्यों खाली खालीवर दीदी ना माझा व्हिडिओ चालू आहे. लड्डू जाणार रेखा तू पण घुस. तिला फोटो हे द्या दोघींना मौलवी आणि जनार्दनला भावा तुम्ही असेच फोटो अरे काव्या केसांची परवा नाही तिला. तू नाही बघत तिथे सगळ्यांची लक्ष तिथे तिथे खूप काय माझी मेमरी म्हणजे एवढं खरं त्यांच्याकडे. अरे अगं काढ काढ ब्लॉग मध्ये जाऊन ते बिना खायच्या अगोदर लड्डू तुझी बहीण सगळ्यात गेली. लड्डू बंधू इकडे आहे ना फोटो तिला काढायला. कंटाळा आलाय. हा व्हिडिओ बंद करताना शिव थांब ना थांब ना ते ते पण फोटो काढ ते पण फोटो ते जाऊन द्या तिथे. असं चिटको अरे चिटको असं चिटको नाही असं फन करता ते तुम्ही थोडा अजून पुढे ये मन्नू पुढे ये मन्नू पुढे ये अभी लोग कसे इधर आना इधर हाँ सर्कल में सर्कल आहे सर्कल खांद्यावरती हात ठेवा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवा अरे बरी रे तुझी खांद्यावर हात ठेव आणि इथे पण ठेव चिव अरे असं ना मम्मी एवढं सारे भांडे हा मागचं पोषण येतोय काय उपयोग झाला मी तर टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर काव्या हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू ऑल गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर काव्या बर्थडे टू यू चमचा सकट आता इथे बघा केक वगैरे कटिंग करून झाला होता. आता तिचं आहे ना ॲक्टिंगची स्टार्ट करणार होते. तर इथे सर्वात पहिली ॲक्टिंग माझी मोठी ताई करते बघा. बघा बरोबर करते काय. रेडी स्टेडी गो बोल. असं नाही ताई असं पण नाही असं आता नेक्स्ट ॲक्टिंग करणार होती तिची मोठी बहीण राणू बघा पुढे. तर तिसरी ॲक्टिंग करणार होते ईशीचे पप्पा. नेक्स्ट ॲक्टिंग होती माझ्या मधल्या बहिणीची. पाण्याला घाबरत नाही पण असं
पाण्यामध्ये गेले ना तर परत काय होतं माहितीये ऍक्च्युली ती लाट येते ना लाट येते तर ती भीती वाटते असं परत होतं आणि मी अशी नेक्स्ट ॲक्टिंग होती तिची बेस्ट फ्रेंड जान्हवी. भाऊ मला असाच बोलतो. निघाली मला मारते माझी मम्मी. असं मारलं. मी खरंच बसलेली. मला घरात आणलं. नाही मला असं बोलत होती. मला वाईट वाटत होतं. आता नेक्स्ट ॲक्टिंग होती तिची सेकंड बेस्ट फ्रेंड मालविका. You literally know काय झालं ते? तुला शपथ सांगते मी, it was really खूप मौलवी असं ना. मौलवी बिना. अजून एक मसाला खोकलेला माझ्या बहीण भावाने. माझ्या बहीण भावाने मौलवी मध्ये डोळ्यात मसाला टाकला. आणि तर अशा प्रकारे हे बड्डे सेलिब्रेशन होतं. तुम्ही बघितलंच, खूप मज्जा केली, खूप हसलो, पोट दुखेपर्यंत हसत होतो आम्ही, खूप मज्जा करत होतो. तर असा होता तिचा ॲक्टिंगचा बड्डे आणि तिच्या फ्रेंड्सनी आणि आत्तू लोकांनी खूप छान छान ॲक्टिंग केली. खूप मजा आली तिच्या बड्डेला. तर इथे पुढे होता सोनूच्या बड्डेचं हे, कारण की सोनूचा बड्डे होता 30 मेला, पण तो करता नाही आला म्हणून तो आत्ता केला, कारण तोच त्याच्या फ्रेंडसोबत बाहेर गेला होता. तर त्याच्या बड्डेचं आता चालू होतं. इथे बघा डुगू कसा केक खातो आहे, तो मी चेहऱ्याला लावला आहे. इथे सुद्धा सोनूची मम्मी म्हणजेच चिऊचा मोठा भाऊ रॉनित नाव आहे त्याचं. तर इथे त्याचं ऑप्शन चालू आहे, बघा तुम्ही. त्याच्या केसांमध्ये पण लागलं. संध्या रेशमा काय करताय दिसेनाच झालं ते. इथे सुद्धा आम्ही सर्वजण त्याचं औक्षण करत होतो. तर असा होता त्याचा बड्डे. खूप मजा आली, खूप छान एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्याच बहिणी होतो, तिघी बहिणी होतो, माझे मिस्टरसुद्धा होते. ते इकडे असं आम्ही लेडीज लोक होतो सगळे आणि ही आमची चिल्लर पार्टी आहे घरातली आणि काही चिऊचे फ्रेंड्स वगैरे आहेत. तर अशा प्रकारे हा बड्डे खूप छान प्रकारे झाला. खूप छान असं औक्षण केलं. तो पाठी लायनिंग टी शर्टवाला बसला आहे, तो आमचा गुड्डू आहे, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. तर तो आणि सोनू म्हणजे एकत्रच असतात, म्हणजे दोघांमध्ये एज डिफरन्स इतका नाही आहे. तर दोघांचं म्हणजे खूप जमतं वगैरे. तर अशी आम्ही औक्षण वगैरे केलं आणि नेक्स्ट तयारी होती जेवणाची. तर आता जेवण वगैरे करायचं होतं. चला तर मग पुढे बघूया. एक दोन Happy birthday to you. Happy birthday dear Ronnie. Happy birthday to you. इथे बघा, इथे आमचा गुड्डू आहे ना, तोच बड्डे बॉयला सांगतोय की हातात पकड, आणि बघा इथे हातात पकडून तो स्वतःलाच केक खायला सांगतोय, खातोय. आणि त्याने बड्डे बॉयला केक भरवलाच नाही, पूर्ण केक त्याने स्वतःनेच खाल्ला. तसंच बघून माझ्या मधल्या ताईने पण तसं, तर हिने पण असंच केलं. बड्डे बॉयला सांगितलं की केक घे आणि मला भरव म्हणून. ते बघा त्याला पण पकडायला सांगते आणि ही स्वतः खाते. असे आहेत हे कार्टून. तर बघा इकडे आमची खूप मस्ती चालली होती.
बघा इथे मुलं किती मस्ती करतात वगैरे. आणि पुढचा बेत होता जेवणाचा. तर जेवणामध्ये सुद्धा होतं ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर इथे बघा कसे बसले ते तिघी जणी. तिघी एकमेकींच्या खास बेस्ट फ्रेंड आहे. ते बघा इकडे आहे ना तिचा भाऊ आहे ना, आता तिला कसा केक भरवतो. इथे मस्ती चालली होती केक भरवण्यामध्ये. या दोघांची खूप जास्त मस्ती असते एकमेकांसोबत. खिलवतोय मेकअप नाही खिलवतोय गपचूप खा हात पकडायचा हात पकडायसाठी मी नाही मेकअपला नाही काय करत अरे मेकअपला काय नाही करते अरे इथे बहिणीच्या पडताय अरे 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 तर फ्रेंड्स हा आहे ना आमचा किचन रूम आहे. असे आमचे 3 रूम आहेत. एक खालती एक वरती आणि अजून एक वरती. तर हा आमचा किचन रूम आहे. आणि इथे असं थोडंसं बसण्यासाठी सिटिंगची अरेंजमेंटसुद्धा केली आहे की लेडीज कोणी गेस्ट वगैरे आले तर इथे लेडीजला गप्पा वगैरे मारता येतील म्हणून. तर इथे बघा कशी चिवून तिच्या मम्मीच्या पाया पडते. आणि असा हा व्हिडिओ आहे. काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय आता इथे बघा आहे ना डुग्गू लड्डूला खूप असं प्रेम करतो. आणि डुग्गूचा लड्डू हा फेवरेट आहे. लड्डू हा माझ्या छोट्या दादाचा मुलगा आहे. ते इथे बघा तो कसं त्याच्या गालावर वगैरे हात फिरवतो, नंतर डोळ्यात वगैरे पण हात हे करतो. तर इथे बघा तो कसा खेळतो आहे त्याच्यासोबत. आणि आज बड्डेचा मेन्यू होता पावभाजी. वहिनीने घरीच पावभाजी बनवली होती. आम्ही पाव बेकरीतून आणले होते आणि भाजी अशी घरी केली होती. खूप टेस्टी झालेली आणि खूप छान होती. बघा इथे सगळेजण खायला बसले, पाहू शकता तुम्ही. तर चिवच्या फ्रेंड्स वगैरे यांना पण पावभाजी फार आवडली. अशा प्रकारे हा बड्डे सेलिब्रेट झाला. तर फ्रेंड्स तुम्हाला बड्डे आणि माझा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि वाढदिवसाचा तुम्हाला जी काय आम्ही केलेली मजा तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा व्लॉगमध्ये नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप कमेंट करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. पिऊला दे पिऊ एवढं घेणार आहे लड्डू साईला आणि कशी झाली ते पण सांगा. मी बनवली आहे.
प्लीज रिव्ह्यू द्या कशी झाली आहे पावभाजी. छान झाली मस्त. मी नाही बनवली. दुपारची भाजी चपाती आहे. अजिबात तिखट नाही. मी ते वरती देऊ. मग कर ना सुरू. हां आम्ही चालू केली. नंतर बसतो. तोंड धुवून येऊया मम्मा. आणि हात पण हात लय चिकट झाले ते. कोणाला समोरून घेऊन गेलो होतो फोनवर. मी कुठे बसू. फ्रेंड्स बघा इथे ना डुग्गूसोबत क्रॉप पेपर सीझर खेळत आहे. तर असा आहे डुग्गू. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.